साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घ्यायला सर्व सदस्यांनी विरोध दर्शवला। प्रशासनाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान ऑनलाईन सभा रद्द करून 19 जुलै रोजी ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय अध्यक्ष आणि सीईओ यांनी घेतला। सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही सोमवार दिनांक 12 जुलै रोजी घेण्याचा निर्णय अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी घेतला। मात्र शुक्रवारी दुपारी अचानक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खुल्या जागेत घेण्याऐवजी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने केल्या। यामुळे जिल्हा परिषद सदस्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। सोमवारची सभा ही ऑफलाईन पद्धतीने घ्या यासाठी सदस्य आक्रमक झाले। ऑनलाईन सभा घेतल्यास ती बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला। मुद्दामून यांच्या सगळ्या चोऱ्या लपवायसाठी ह्या सगळ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून कलेक्टरला विचारलंय। आपला हॉल असताना इथं कलेक्टरला काय विचारायची गरज होती? ग्रामसेवक काय शिवला विचारून ग्रामपंचायत मीटिंग करतो। ह्यासाठी आमचा विरोध आहे। ऑनलाईनला सभा केली की 2-3 वाक्य बोललं की ती सभा रद्द होती आणि विचारलेल्या प्रश्नाचं एकही उत्तर मिळत नाही। समोरासमोर असल्यानंतर अनेक प्रश्न आहेत, शिक्षणचे आहेत, आरोग्याचे आहेत, फार मोठे प्रश्न आहेत। पण अधिकाऱ्यांना हे 6 महिने राहिलेले 6 महिने हे त्यांना वाया घालवायचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे। तर आमचा त्याला कणखर विरोध आहे। 68 सदस्यांचा आणि 11 पंचायत समिती सभापतीचा एकजुटीनं हा प्रशासनाला विरोध आहे। ऑफलाईनच सभा झाली पाहिजे, अन्यथा आम्ही सगळे बसून उठणार नाही आणि शिवसाहेबाला सुद्धा आत प्रवेश करू देणार नाही। आम्ही आजची जी मीटिंग बोलवलेली होती, पूर्वी ऑफलाईन मीटिंग काढलेली होती आणि परवा दिवशी शुक्रवारी संध्याकाळी अचानक मेसेज आला की ऑफलाईन मीटिंगच्या ऐवजी कलेक्टरने साहेबांनी परवानगी नाकारली आणि ऑनलाईन मीटिंग घेण्याचं ठरवलेलं आहे। त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदचे सदस्य सगळ्यांनी मिळून एकमेकांशी संपर्क साधल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की या हॉलमध्ये मीटिंग घेता येत असताना जिल्हा परिषदच्या सभागृहात यशवंतराव सभागृहात मीटिंग घेता येत असताना सुद्धा जिल्हा परिषदच्या प्रशासनानं जाणीवपूर्वक ही मीटिंग ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार केलेला दिसतोय। या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण इथं जमलोय। आजची जी ऑनलाईन सभा आहे ती सभा रद्द झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी सीओ साहेब जे जिल्हा परिषदेचे सचिव आहेत राऊत साहेब त्यांनी इथं येऊन सांगितलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट आमचं म्हणणं आहे की ज्या विधानसभेचं अधिवेशन होतंय, पोटनिवडणुका सगळीकडे होत आहेत, यशवंतराव सभागृहात कृषीचे कार्यक्रम होत आहेत, इतर सगळे कार्यक्रम होत आहेत, नियोजनमध्ये पालकमंत्र्यांच्या मीटिंग होत आहेत, कलेक्टरांच्या आढावा बैठका 200-200 माणसांचे होत आहेत, ते सगळं चालतंय। आचारसंहितेमध्ये परवानगी घेऊन तुम्हाला ज्यावेळी अडचणी येईल त्यावेळी जिल्हा परिषदेची मीटिंग घेतली जाते। आणि आता मात्र ज्यावेळेस सगळे विकास कामं थांबलेले आहेत, कोरोनामुळे सगळ्या अडचणी आलेल्या आहेत, लोकांचे अनेक प्रश्न समोर मांडायचे आहेत, अशा वेळेस मात्र काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं तुम्ही जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारावर घालू पाहताय आणि त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी जमलोय। ही सभा ऑनलाईन रद्द आजच्या आज करावी आणि ऑफलाईन सभा घेतली तरच घेतली जाईल, अन्यथा आम्ही तारीखच आज इथे जाहीर केली पाहिजे। अन्यथा आम्ही या सभागृहाच्या या पायरीवरून आम्ही कोणीही उठणार नाही। जिल्हा परिषद सभा ही ऑफलाईन घेण्याऐवजी त्यांनी ऑनलाईन घेतली। त्याच्या मागे अधिकाऱ्यांचा आणि शिवसर त्यांचं जे गोड बंगाल आहे ते उघडकीस पडू नये म्हणून ह्याने अचानकपणे शुक्रवारी ठरवलं की आपण ऑनलाईन मीटिंग ठेवूया। मुद्दामून काय सांगितलं शुक्रवारी, तर शनिवार रविवारी ऑफिसला सुट्टी असते आणि या सुट्टी दिवशी सदस्य कोणीही या जिल्हा परिषदेमध्ये येणार नाही। त्या दृष्टीने त्यांनी शुक्रवारी निर्णय घेतला आणि ऑनलाईन सभेचं नियोजन केलं। या जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काही ना काही गोड बंगाल आहे। हे गोड बंगाल ह्या जीबीमध्ये बाहेर पडणार ह्या भीतीपोटी शिवसरांनी कलेक्टर साहेबांची परवानगी घेतली। मी म्हणते जिल्हा परिषदेची मीटिंग घेण्यासाठी कलेक्टर साहेबांची काय गरज आहे परवानगी घ्यायची? आपला सभागृह आहे, आपल्या सभागृहात पण आपण जिल्हा परिषदेची सभा घेऊ शकतो ऑफलाईन। या सर्व आम्ही माझे सहकारी जिल्हा परिषदेचे सदस्य, आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, या कमिटीचे प्रत्येक सभापती, या सर्वांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आपली जिल्हा परिषदेची जी मीटिंग आहे आजची ती ऑनलाईन घेण्याऐवजी ऑफलाईन घ्यावी। सोमवारी सकाळी 11:30च्या सुमारास सर्व सदस्य एकत्रित जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आले। त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। जिल्हा प्रशासनाचा
यामध्ये सांगोल्याचे ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी पुढाकार घेतला. सदस्य सुभाष माने, अरुण तोडकर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, भारत शिंदे, मदन दराडे, त्रिभुवन धैंजे, स्वाती कांबळे, रेखा राऊत, सभापती रजनी भडकुंबे, सदस्य मल्लिकार्जुन पाटील, अण्णाराव बाराचारे, शिवाजी सोनवणे, दादासाहेब बाबर, मंजुळा कोळेकर, माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, नितीन नकाते यांनी प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे देखील सदस्यांमध्ये येऊन बसले. दरम्यान सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. केवळ आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही सभा ऑनलाईन घेतली जात आहे. जोपर्यंत सभा तहकूब होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार असा इशारा दिला. गेल्या 10 दिवसापासून पत्रकार बांधवांनी ज्या प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढला आणि तो भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळं या ठिकाणी ऑफलाईनची मीटिंग होती जीबीची ऑफलाईन ती ऑनलाईन करण्यात आलेली आहे. कारण भ्रष्टाचारावर प्रत्येक विषयावर भ्रष्टाचार झालेला आहे. विषयात म्हणजे खात्यात भ्रष्टाचार झाला आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंट भ्रष्टाचारावर माखलेला आहे. या सभागृहामध्ये ऑफलाईनद्वारे प्रत्येक सदस्य आवाज उठवल आणि सदस्यांचा आवाज दाबण्यासाठी या ठिकाणी ऑफलाईन मीटिंग रद्द करून कलेक्टर साहेबांच्या नावाला पुढे करून आमची या ठिकाणी ऑफलाईन सभा या ठिकाणी ऑनलाईन करण्यात येत आहे. परंतु आम्ही सर्व सदस्यांनी असा या ठिकाणी निर्णय घेतलाय. सचिन देशमुख त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आज 11 वाजता सर्व सदस्यांना बोलवून ऑफलाईन सभा घेण्यासाठी आम्ही भाग पडणार आहे आणि या ठिकाणी आम्ही शिवसाहेब येतील ते शिवसाहेबांना आत ऑफलाईन सभाची तारीख डिक्लेअर झाल्याशिवाय आम्ही त्यांना आत प्रवेश करू देणार नाही. अध्यक्ष कांबळे यांनी सभेचे सचिव परमेश्वर राऊत यांना बोलावून घेतलं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधला. अध्यक्ष कांबळे यांनी सभा तहकूब केल्याची घोषणा केली. आजची जी आपली जीबीची मीटिंग होती ती मीटिंग आपल्याला आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे जे प्रशासनाने पत्र पाठवलं होतं त्या पत्राचं उत्तर असं आलं की ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन सभा घेण्यात यावी आणि मी सर्व सदस्यांबरोबर राऊत साहेबांना विनंती केली की आजची सभा तहकूब करून 7 दिवसानंतर ऑफलाईन सभा घेण्यात यावी. नाही आपल्याला आपलं सभागृह छोटं पडतंय लहान पडतंय त्यामुळं रंगभवन किंवा इतर दुसऱ्या सभागृहात तुमच्या आंदोलनाला काय मागा आजची सभा आपण तहकूब करतोय.